पाहूया प्रश्न यामध्ये आपल्याला या प्रत्येक रकान्यामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत. या संख्यावरून लावून याच्यामध्ये प्रश्न चिन्हाच्या जागी जी आहे संख्या कोणती येईल ते उत्तर काढायचं आहे. एक लक्षात येतं की यामध्ये काय केलं, ही 5 आणि 4 ही संख्या दिसते, या दोघांची बेरीज केली. ही जी 5 आणि 4 या दोघांची बेरीज केली, 5 अधिक 4 या दोघांची बेरीज झाली 9. आणि 9 झाल्यावर ही जी संख्या आहे 2 खालची, त्या 9 ला 2 ने गुणलेला आहे आणि मग 9 दुने हे उत्तर सर्वात आपल्याला ही संख्या 18 मिळालेली आहे. आता अगदी त्याच पद्धतीने इथेच केलेलं आहे. 6 आणि 3 या दोघांची बेरीज काय होते, 9 केलेली आहे आणि 9 बेरीज झाली, या 9 ला या 3 ने गुणलेलं आहे म्हणजे 9 त्रिक 27 हे आपलं उत्तर आलेलं आहे. अगदी हे दोघांना जे लॉजिक लागू पडलं तेच यासाठी करायचं. मग यामध्ये काय होईल, 12 आणि 4 या दोघांची बेरीज करायची, 12 आणि 4 होतात 16. आता 16 ला कितीने गुणल्यावर म्हणजे 96 होईल. त्यासाठी आपला 16चा पाढा म्हणावा लागेल. 16 किती 96 होतात, 16 छक 96 होतात. मग 16 गुणिले 6 केले तरच उत्तर आपलं 96 येतं. म्हणजे याचा अर्थ प्रश्न चिन्हाच्या जागी जे उत्तर पाहिजे आपल्याला 6, जो पर्याय आपला तिसरा दिसत आहे.